नमस्कार, मी अंजली धानोरकर, उपजिल्हाधिकारी औरंगाबाद. आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आहे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या सिरीजमध्ये, जिचं नाव आहे पाथवेज टू अचिव्हमेंट. संदीप यादव आणि आणखी बऱ्याच जणांनी एक प्रश्न विचारलाय की अभ्यासातलं सातत्य राखायचं कसं. आणि हाच प्रश्न जर तुम्हालाही पडलेला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. अभ्यासातलं सातत्य का कमी होतं याची काही कारणं आहेत बरं का. म्हणजे एक तर अभ्यास फारसा न आवडणं, म्हणजे अभ्यास न करणं, आपल्याला प्रिय वाटणं, किंवा कदाचित असं जे स्पर्धा परीक्षा देत आहेत त्यांच्या बाबतीमध्ये असं असू शकेल की आपल्या आवाक्यामध्ये खरोखर आहे का हा सगळा अभ्यास, याची शंका वाटणं. आणि त्याच्यासोबतच आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा येतो जो स्पर्धा परीक्षांच्या बाबतीमध्ये पर्टिक्युलरली आहे, ते म्हणजे यशाची अनसर्टॅनिटी आहे. म्हणजे जसं शाळा कॉलेजमध्ये अमुक इतके पर्सेंटेज घेतले की तुम्ही वरच्या वर्गामध्ये जाणारच आहात, तसं दुर्दैवानं स्पर्धा परीक्षांच्या बाबतीमध्ये नाही की नाही. आपल्याला जर एक्सलंट मार्क पडले तरच सिलेक्शन होणार आहे, आणि जर आपल्याला हवा असणारा रँक हवा आहे तर तेवढे अधिकचे मार्क आपल्याला घ्यावे लागणार आहेत. आणि खरंच एवढे जास्त मार्क्स पडतील का, ही अनसर्टॅनिटी असते. आणि त्यामुळेच कुठेतरी अभ्यासामधलं सातत्य कमी होत असतं. अशा बाबतीमध्ये शाळकरी मुलांना मी हे सांगू इच्छिते की एकंदरीतच आपली जी सामाजिक पद्धती आहे किंवा जी काही एकंदरीत रचना आहे त्याच्यामध्ये मार्कांनाच अधिक महत्त्व आहे. म्हणजे कुठल्याही जॉबसाठी तुम्ही ॲप्लिकेशन कराल तेव्हा तुमचं क्वालिफिकेशन काय आहे आणि पर्सेंटेज किती आहे हे अगोदर बघितलं जातंच, आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस होते. म्हणून अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही, तेवढे मार्क्स घेतल्याशिवाय पर्याय नाही, हे जर एकदा स्वतःला सांगितलं तर अभ्यासामध्ये सातत्य राखणं सोपं जाईल. आता राहिला मुद्दा स्पर्धा परीक्षांच्या संदर्भातला, आणि त्या स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासामध्ये सातत्य राखायचं कसं. स्पर्धा परीक्षा खरोखर अगदी मनापासून देत असाल, स्पर्धा परीक्षांनंतरचं प्रोफेशन अगदी मनापासून आवडीचं असेल तर नक्कीच तुम्हाला या स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासामध्ये सुद्धा आवड निर्माण होईल. आणि एकदा आवड निर्माण झाली की त्यामध्ये आपण सातत्य नक्कीच राखू शकतो. पण या सगळ्या बाबी सांगण्याच्याही पलीकडे मी तुम्हाला काही सांगू इच्छिते. म्हणजे जर सातत्य राखायचं असेल तर अगदी तिथपासून काही मुद्दे सांगता येतात की जसं की तुम्ही प्रसन्न वातावरणामध्ये अभ्यास करा. तुमचं जिथे तुम्ही अभ्यास करताय तिथली सगळी जागा अतिशय नीट अँड क्लीन असली पाहिजे. पण या मुद्द्यांच्या ऐवजी मी तुम्हाला काही असे बेसिक मुद्दे सांगणार आहे ज्याच्यामुळे आपल्या विचारांमध्येच बदल होतील. आणि एकदा विचारांमध्ये बदल झाले की आपल्या अभ्यासामध्ये सातत्य राखणं आपल्याला अतिशय सोपं जाईल. माहीत आहे का काय होत असतं, आपल्यामध्ये हॅपी हार्मोन्स वेगवेगळ्या वेळेस सिक्रिएट होत असतात. आणि एकदा का हॅपी हार्मोन्स सिक्रिएट झाले की मग पुन्हा एकदा आपल्याला तीच गोष्ट करण्यासाठी खूप छानसं वाटतं. म्हणजे कसं तर जस्ट मी तुम्हाला एक उदाहरण देते. मी अगदी लहानपणापासूनच लिहित आलेली आहे. अगोदर शाळांमध्ये निबंध लिहिले जायचे, आणि नंतर मात्र मला आठवतं की जेव्हा मी 11वीमध्ये होते तेव्हा माझं पहिल्यांदा जे आर्टिकल छापून आलं होतं ते दैनिक वृत्तपत्र जे होतं ते म्हणजे दैनिक मराठवाडा, जो अगदी वैचारिक बेसचं वृत्तपत्र म्हणून नावाजलेलं होतं. आणि जेव्हा मी 11वीत असताना एक आर्टिकल त्यात पब्लिश झालं जेही अर्थशास्त्राच्या संदर्भातलं होतं, तेव्हा मला फक्त एवढाच आनंद होता की अरे वा, पेपरमध्ये माझं आर्टिकल प्रसिद्ध झालेलं आहे, माझं नाव आलेलं आहे. पण जेव्हा बऱ्याच जणांच्या कमेंट्समधून असं कळालं की बापरे, हे वृत्तपत्र इतकं नामांकित आहे आणि एवढा वैचारिक दर्जा मेंटेन करणारं आहे की सुमार दर्जाचे लेख ते स्वीकारतच नाही, छापणं तर खूप दूरची गोष्ट राहिली. नॅचरली काय झालं, मला खूप आनंद झाला. अरे वा, म्हणजे आपण इतकं छान लिहितो की जे दैनिक मराठवाड्यासारख्या वृत्तपत्रानं आपल्या पेपरमध्ये छापावं. नॅचरली त्यावेळेस काय झालं, हार्मोन्स आणखी छान पद्धतीनं, हॅपी हार्मोन्स जे मी म्हटले ना, ते सिक्रिएट झाले. आणि मग इतके वेगळे वेगळे विषय सुचायला लागले की मी या विषयावर पण लिहिलं पाहिजे, त्या विषयावर पण लिहिलं पाहिजे. आणि मग सतत मी वृत्तपत्रांमध्ये फक्त दैनिक मराठवाडाच नव्हे तर नंतर बाकीच्याही वृत्तपत्रांमध्ये लिहायला सुरुवात केली. आणि व्हायचं काय माहिती आहे का, सगळ्यात जास्त लेख माझे केव्हा लिहिले जायचे,
ज्या दिवशी माझं आर्टिकल वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध व्हायचं त्या दिवशी अक्षरशः त्यानंतर माझे 4 ते 5 लेख लिहून झालेले असायचे आणि अगदी एक्सलंट दर्जाचे, जे पुढच्या कॉपीजमध्ये किंवा पुढच्या प्रसिद्धीच्या वेळेस ते छापले जायचेच. म्हणजे आणखी जर सोपं करून सांगायचं असेल ना की हे हॅपी हार्मोन्स काम कसं करतं किंवा आपल्याला कामाला कसं लावतं चांगल्या अर्थाने बरं का, तर मी एक तुम्हाला तुमच्याच आयुष्यातली एक छोटीशी गोष्ट आठवण करून देते. आठवा बरं ते दिवस जेव्हा तुम्ही सायकल चालवायला शिकत होतात. लगेच काही सायकल चालवणं शिकता आलं नाही ना. म्हणजे कितीदा तरी सायकल मागे जात होती, आपण धडपडत होतो किंवा कुठेतरी एकदम आपल्याला सतत पाय टेकवतच आपल्याला जावं लागायचं. पण तो क्षण आठवा जेव्हा एक 3-4 पॅडल आपल्याला सलग मारता आले. किती आनंद झाला की नाही, की वाव, आपण लगेच सगळ्यांना सांगितलं पण असेल की मला सलग 4 पॅडल मारता आले, अजिबात न थांबता, पाय न टेकवता किंवा मी न धडपडता सुद्धा. आणि माहिती आहे का, मागून माझ्या सायकलला कुणी धरलं सुद्धा नव्हतं. नॅचरली तेव्हा काय झालं, आपले हॅपी हार्मोन्स सिक्रिएट झाले. त्याचा परिणाम काय झाला तुम्हाला अजूनही आठवत असेल की नॅचरली आपण पुन्हा सायकल लगेच, जर आपण कदाचित थांबवली असती की नको आता आजच्या पुरतं एवढंच बस झालं, आता आपण उद्या पुन्हा चालवणं शिकूया म्हणून, पण तसं नाही झालं. इतका आनंद झाला की लगेच आपण पुन्हा चालवायला सुरुवात केली. इतकंच नव्हे तर आपण आपल्या जे कोणी आपल्याला सायकल शिकवत असेल त्यांना पण सांगितलं की आता धरायचं नाही बरं, फक्त माझ्या सोबत राहायचं, जर मी पडत असेल तरच फक्त हात लावायचा. आणि आपला कॉन्फिडन्स एवढा वाढला की खरंच कुणी न धरता सुद्धा 8-10 पॅडल आपल्याला पाय न टेकवता चालवता यायला लागले. काय झालं, कॉन्फिडन्स अजून वाढला. मग आता 15-17 पॅडल आपल्याला मारता यायला लागले आणि असं करता करता आपल्याला सायकल पळवता यायला लागली. बरोबर की नाही. मग हेच हॅपी हार्मोन्सचं गणित आपण अभ्यासामधलं सातत्य राखण्यासाठी वापरू शकतो बरं का. म्हणजे कसं, तर अगदी आपण जेव्हा अभ्यास करतो लगेच स्वतःला विचारा की ह्यातलं किती लक्षात राहिलं. नॅचरली खूप लक्षात राहिलेलं असतं आणि मग स्वतःला शाबासकी द्या, वाव, मी एकदा वाचलं आणि त्यातलं इतके टक्के म्हणजे लक्षात राहिलं की येस, म्हणजे आय एम ऑन द राईट ट्रॅक. असं जेव्हा आपण स्वतःला म्हणू, स्वतःला शाबासकी देऊ, तेव्हा आणखी आपले हॅपी हार्मोन्स वाढतील. आपण पुढचा अभ्यास आणखी मन लावून करायला लागू. पुन्हा नॅचरली काय होईल की ते पण आपल्याला लक्षात राहिलेलं असतं आणि पुन्हा वाटेल येस, इट हॅपन्स, इट वर्क्स. आणि मग पुन्हा काय करू आपण, पुन्हा एकदा हॅपी हार्मोन्स सिक्रिएट होतील, पुन्हा एकदा आपण आणखी जास्त अभ्यास करू, स्वतःला शाबासकी देऊ आणि हे सुंदरचं चक्र चालत राहील, ज्याच्यामधून नॅचरली आपलं अभ्यासातलं सातत्य टिकलेलं असणार आहे. जे म्हटलं जातं की आफ्टर ऑल एव्हरीथिंग इज अ माइंड गेम. म्हणजे तुम्हाला आणखी एक स्पष्ट होण्यासाठी उदाहरण सांगते. इतिहासाचा अभ्यास करताना नक्की आपण सगळ्यांनीच ते वाचलेलं आहे. सिंहगडाच्या लढाईच्या वेळेस काय झालं, तानाजी धारातीर्थी पडले आणि त्यांचा सर्व मावळ्यांचा धीर सुटला की तानाजीच धारातीर्थी पडले, आता आपलं काही खरं नाही. सगळे सैरावैरा पळायला लागले, जीव वाचून धावायला लागले. सूर्याजीनं काय केलं, सूर्याजीनं कड्याचे दोर कापले आणि सूर्याजीनं सगळ्या मावळ्यांना खणखणीत आवाजात सुनावलं की तुमचा बाप इथे धारातीर्थी पडलेला असताना तुम्ही असे भेकडासारखे पळून कसे जाऊ शकता. त्यांच्या आवाजानं, त्यांच्या त्या आव्हानानं कमाल केली आणि मग अशा पद्धतीनं मावळे लढले की पुढे काय झालं आपल्या सगळ्यांना माहीत आहे. म्हणजे एक अभिमानास्पद इतिहास क्रिएट झाला. लक्षात घ्या हं, मावळे तेच होते जे तानाजी धारातीर्थी पडल्यानंतर धावत सुटले होते. तेच मावळे सूर्याजींच्या आवाहनानंतर लढत सुटले होते. म्हणजेच मी जे म्हटलं की आफ्टर ऑल एव्हरीथिंग इज अ माइंड गेम. म्हणूनच आपल्या विचारांमध्ये, आपल्या मनामध्ये जस्ट आपण थोडासा बदल केला ना तर आपल्याला सगळ्या काही गोष्टी अशक्य वाटणाऱ्यासुद्धा शक्य वाटायला लागतात. आणि अशा रीतीनं आपण प्रत्येक वेळेस अभ्यास करत असताना किती लक्षात राहिलं, आपण कुठपर्यंत पोहोचलो आहोत आणि येस, एक टप्पा मी गाठला, आता दुसरा टप्पासुद्धा मी गाठला, अशा पद्धतीनं म्हणत म्हणत जेव्हा स्वतःला ॲप्रिशिएट करत राहाल, जेव्हा स्वतःला ॲक्नॉलेज करत राहाल, तेव्हा पुन्हा एकदा या हॅपी
हार्मोन्सचं सर्कल सुरू होईल. पुन्हा एकदा तुम्ही खूप छान पद्धतीनं अभ्यास कराल आणि याच पद्धतीनं अभ्यासातलं सातत्य राखलं जाणार आहे. म्हणून जस्ट विचारांमध्ये थोडेसे बदल करा आणि अनुभवा की खरंच तुमचं अभ्यासातलं सातत्य आता किती छान टिकलेलं आहे. आता यानंतर अभ्यासातलं सातत्य टिकवण्यासाठी तुम्ही स्वतःच्या विचारांमध्ये कसा बदल करणार आहात हे खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून मला अवश्य कळवायचं आहे. तोपर्यंत थँक्यू.